नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमाअंतर्गत आपण समाजामधल्या व्यक्तींना भेटत असतो. समाजामध्ये त्या व्यक्ती काम करत असतातच, पण माध्यमांपर्यंत त्या कधी पोहोचतात, कधी पोहोचत नाहीत. काही लोकांना प्रसिद्धीपासून लांब राहून काम करत राहणं महत्वाचं वाटतं, पण अशी काही माणसं असतात की त्यांचं कामच इतकं मोठं असतं की त्यांना फार प्रसिद्धीची गरज नसते. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. उत्तम कवी आहेत, उत्तम अनुवादक आहेत, सौंदर्य शास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत, विज्ञान क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे आणि सौंदर्य आणि अध्यात्म जर हातात हात घालून चालू शकले तर निर्मिती किती सुंदर होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय राहुल फाटे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, मी सुरुवातीला SP9च्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्या सौंदर्य शास्त्रामध्ये तुमचं सबंध देशभर नाव आहे. याच विषयाकडे वळावं असं का वाटलं? या पाठीमागे काही मूलभूत प्रेरणा होती का, यातच करिअर करायचं होतं? मूळ माझं शिक्षण जे होतं ते सगळं फार्मसीचं, आणि फार्मसीच्या क्षेत्रामध्ये काम करताना असं लक्षात आलं की औषधांची निर्मिती किंवा औषधांचं जे मार्केटिंग आहे ते एखादं औषध जर तयार करायचं झालं तर तेवढं सोपं नाही. आयुष्यभरामध्ये माणूस एकच औषध तयार करेल आणि ते लॉन्च होईल की नाही किंवा कुठली कंपनी त्याच्यावरती काम करेल की नाही, सगळं अशाश्वत असतं. आणि त्या काळात आसपास 25 वर्ष आधी जेव्हा मी कॉस्मेटिक सौंदर्याच्या क्षेत्रात डोकावलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे, भारतामध्ये काहीही भारतीय व्यक्तीसाठी सौंदर्य पूरक असं काहीच नाही. कॉस्मेटिक्स जे काय होते ते बाहेरच्या देशातनं पाहिलेले किंवा तत्सम प्रॉडक्ट्स तयार होत होते. भारतीय त्वचेला, भारतीय केसांना मानवतील असे काही प्रॉडक्ट्सच नव्हते. मग गरज होती की आपण आपलं जर भारतीय त्वचा पाहिली, केस पाहिले, तर त्यासाठी लागणारं प्रत्येक प्रॉडक्ट वेगळं असतं. शॅम्पूज वेगळे लागतात, कंडिशनर्स वेगळे लागतात. त्वचा जर पाहिली तर आपल्या त्वचेची गरजच वेगळी आहे. युरोपियन स्किनला एजिंगचा प्रॉब्लेम आहे तर आपल्याकडे टॅनिंगचा प्रॉब्लेम आहे. ते गोरे आहेत म्हणून प्रॉब्लेम आहे, आपण काळे आहोत म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आहे. गोरं काळा हा विषय जरी नसला तरी पण एखाद्याला सुंदर दिसायचं असेल आणि त्वचा पॅची झालेली असेल, चेहऱ्यावरती डाग असतील, व्रण असतील, तर ते चांगलं दिसत नाही. मी तर नेहमी म्हणतो की एखादी काळी त्वचा जर असेल ती पण खूप सुंदर दिसते, पण कधी जेव्हा त्याच्यावर पॅचेस नसतील तेव्हा. आणि आज जर तुम्ही नुसतं बाजारात फिरायला गेलात आणि एक 5-50 स्त्रियांकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अरे, 100 पैकी 50 ते 55 स्त्रियांच्या चेहऱ्यावर काहीतरी डाग आहेत, पॅचीनेस आहे, आणि ते काढण्यासाठी कुठलंही प्रामाणिक चांगलं कॉस्मेटिक उत्पादनच नाही. या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की नाही, इथं आपलं खूप मोठं योगदान असू शकतं. रिसर्च, सायंटिफिक वर्कआउट, आणि त्यातनं त्वचेमध्ये, भारतीय त्वचेमध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य असणारे प्रॉडक्ट्स ज्या इंडस्ट्रीत नाहीत तिथं आपण भरीव योगदान देऊ शकतो. या विचारसरणीतून मी सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं की नाही, आपण फार्मसी आणि मेडिसिन या सगळ्या क्षेत्रात काम करण्यापेक्षा सौंदर्याच्या क्षेत्रात वळूयात आणि असं काही लोकांना देऊ की ते वापरल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे, वा किती फरक पडला आपल्या स्किन मध्ये. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अध्यात्म माणसाला आतून सुंदर बनवतं, अर्थातच, आणि तुमची उत्पादनं माणसाला बाहेरून सुंदर बनवतात. आतून आणि बाहेरून सुंदर बनवण्याचा समतोल कसा साधता? सौंदर्याचा विचार केला तर बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती चांगली दिसते, तेजस्वी दिसते, तेव्हा तिच्याकडे माणूस आपोआप आकर्षिला जातो. पण ते बाह्य सौंदर्याला व्यक्ती भूलत नाही. तुम्ही आतून किती सुंदर आहात हे अत्यंत महत्वाचं असतं. एखादी व्यक्ती आतून सुंदर असेल, मनातून सुंदर असेल, तिचे विचार अत्यंत प्रगल्भ असतील आणि पॉझिटिव्हिटी घेऊन बसली की त्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर तुम्हालाच असं वाटतं, रे वा किती छान व्यक्ती, आपण या व्यक्तीशी बोलावं, या व्यक्तीजवळ जाऊन बसावं. हे सगळं घडतं त्या अध्यात्मात. आपला आत्मा किती सुंदर आहे, आपले विचार किती चांगले आहेत, किती प्रगल्भता आपल्याकडे आहे. आणि या दोन गोष्टींचा विचार केला तर जो अंतर मनातून सुंदर असतो त्याचे पॉझिटिव्ह वाइब्स निश्चितच सुंदर असतात. आणि त्याबरोबर जर सौंदर्य तुम्हाला बाह्य सौंदर्यही खुलवता आलं तर मग सगळंच सौंदर्याची गरिमाच बदलत जाते. माझे गुरु म्हणजे वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी महाराज. टेंबे स्वामी मला भेटल्यानंतर माझ्या जीवनामध्ये उत्क्रांतीच घडत गेली की नुसतं बाह्य देखाव्यापेक्षा आपण किती एखाद्या व्यक्तीमध्ये आंतरिक बदल घडवू शकतो आणि जीवन दोन्ही गोष्टींमधला समतोल साधला तर किती सुंदर असू शकतं, हे मला माझ्या गुरूंकडनं शिकायला मिळालं.
सौंदर्यशास्त्र, अध्यात्म आणि विज्ञान बरोबर. ही एकसंध जाणारी साखळी आपण म्हणू शकतो. खरे विज्ञान सांगणारे लोक असं म्हणतात की विज्ञानाला अध्यात्माची गरज नाही, आणि अध्यात्म सांगणारे लोक असं म्हणतात की विज्ञानाने फार काही साध्य होणार नाही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालून चालणं मानवी आणि एकूणच सामाजिक आरोग्यासाठी महत्वाचं आहे. खूपच आवश्यक आहे, कारण अध्यात्म आणि धर्म या दोन गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. आज जे बाजारात आपल्याला दिसतात, बाजार हा शब्द यासाठी वापरतोय की जिथे गुरु शिष्य परंपरा येते तिथे कुठं पैसा हा महत्वाचा नसतो, संबंधच नसतो त्याचा. आज तुम्ही बाजारात गेलात तर तुम्हाला असं दिसतं की तथाकथित खूप सारे धर्मगुरु आहेत, पण आध्यात्मिक किती आहेत? अध्यात्माबद्दल, आत्मिक प्रवासाबद्दल किती लोक सांगू शकत आहेत? आणि तो आत्मिक प्रवास घडत असताना सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की एखादी व्यक्ती अध्यात्माबद्दल बोलते, तुम्हाला सांगते की हे करा, ते करा, ते करा. माझ्या गुरूंनी मला काही प्रश्न जे विचारले ते इतके डोळस आहेत की ते ऐकल्यानंतर आपण भारावून जातो. त्यांनी मला भेटल्यानंतर, मी तेव्हा 35-36 वर्षांचा होतो, मला विचारलं, म्हणे तू 35-36 वर्ष जगलायस आतापर्यंत, तुझा आत्मा केवढा झाला मला सांग. म्हटलं हे कसं ठरवायचं? म्हणे तू जे जे काय करत आलास त्यातनं आत्म्यानं तुझ्या काय काय मिळवलं, तुला काय वाटतं की तुझा आत्मा आता किती मोठा झालाय? मी निरुत्तर झालो. आणि मग त्यांनी मला एक एक गोष्ट शिकवायला सुरुवात केली की अध्यात्म हे नुसतं सांगीव नाही, नुसतं वाचीव नाही, कुणीतरी सांगितलं म्हणून विकत घेण्यासारखं नाही. तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन घडवावं लागतं. आणि तेव्हा त्यांनी मला पहिली गोष्ट शिकवली की आध्यात्मिक प्रवासाला जर निघायचं असेल तर ध्यान करावं लागेल. आणि ध्यान जर करायचं असेल तर नुसतेच डोळे मिटले, श्वासाकडे लक्ष दिलं, असं तथाकथित मेडिटेशन जर तुम्ही म्हणत असाल तर ते ध्यान होऊ शकत नाही. ध्यानाच्या पण सायंटिफिक क्रिया आहेत, त्या क्रियांचं आचरण तुम्ही करत गेले तर ही वैज्ञानिक प्रोसिजर आहे. आणि त्या वैज्ञानिक प्रोसिजरच्या माध्यमातून तुम्ही गेलात तर ध्यान म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन, फोकसिंग. कशावरती? अरे कशावर फोकस करायचं, किती फोकस करायचं, आणि ते फोकस करत असताना, कॉन्सन्ट्रेट करत असताना तुमच्या मनातल्या विचारांचा गोंधळ थांबवून एका विशिष्ट प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ही विज्ञानातूनच येऊ शकते. ज्याला विज्ञान कळलं, ज्याला अॅनाटॉमी कळली, फिजिओलॉजी कळली, शरीरशास्त्र कळलं आणि ते समजून ज्याने अध्यात्माकडे लक्ष घातलं, त्याच व्यक्तीचा खऱ्या अर्थानं आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. अध्यात्म जेव्हा आपण म्हणतो किंवा अध्यात्माकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा दुःखातून सुखाकडे किंवा मोक्षाकडे जाणारा तो प्रवास असतो. आणि जेव्हा आपण कवी म्हणून विचार करतो तेव्हा आपण परत दुःखाकडे येण्याचा तो उलटा प्रवास असतो. कारण आमचा एक कवी मित्र म्हणाला की लोक मला कवी म्हणतात, माझी कविता हवी म्हणतात, रोजच मांडतो मी माझी दुःख तरी सुद्धा कविता नवी म्हणतात. रोजच आपल्याला दुःख मांडावे लागतात. एका बाजूला तुम्ही अध्यात्मातून सुखाकडे जाता आणि दुसऱ्या बाजूला दुःखासाठी कवितेकडे येता. कसं काय करता हे सगळं? गंमत अशी आहे की एखादी व्यक्ती संवेदनशील झाली की त्या संवेदनाच वेदनेशी जोडलेली असते. वेदना आणि संवेदना हे दोन अतिशय जवळच्या व्याख्या आहेत. आणि तुम्ही वेदनेचा अनुभव केला की तुम्ही संवेदनशील होता. आणि ज्याला वेदनाच अनुभवता आली नाही त्याला अध्यात्म तरी काय कळत? ज्याला आई कळली नाही, ज्याला तिची डेप्थ कळली नाही, ज्याला आईच्या मनाची व्याकुळता आणि प्रेम यातला फरक कळला नाही, त्याच्या संवेदना जाग्यात झाल्या नाहीत. आणि संवेदना जाग्या झाल्या नाहीत तर तुम्हाला तुमच्या विचारांची अभिव्यक्ती फक्त राजकारणी स्वरूपातच ती समोर येईल. ते अंतर्हृदयातून यायची असेल तर वेदना कळली पाहिजे. वेदना कळली तर संवेदना जाग्या होतील. संवेदना जाग्या झाल्या तर संवेदनशील काव्य त्यातून त्याचं सृजन होईल. आणि म्हणून प्रत्येकच व्यक्ती कवी असते, कोण नसतं. फक्त एवढंच आहे की अंतर्मनात चाललेला संवाद ज्याला मांडता आला तो शब्द प्रभू झाला. आणि ज्याला शब्दांशी खेळता खेळता आंतरिक भावना ज्याच्या त्याला जोडता आल्या नाही तो फक्त शब्द कवी झाला. पूजा नावाचा एक प्रकार भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. आणि मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक जातीपातीच्या पलीकडे जाणारा हा प्रवाह आहे. म्हणजे पूजा विशिष्ट जातीला बांधून ठेवते आणि धर्माला बांधून ठेवते असं काही होत नाही. ती फार प्रत्येक धर्माची एक पद्धत आहे. तर तुम्ही जी पूजा सांगता
ती अत्यंत निर्विकार पूजा सांगता, इतरांपेक्षा वेगळी सांगता, ऑथेंटिक सांगता. नेमकं हे सांगता याचा अर्थ काय, म्हणजे कशी पूजा असते? पूजेच्या बाबतीत असं झालं, आज भारतात तुम्ही गेलात तर मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये मी पाहिलं की अरे एवढा सनातन पुरातन असा आपला हिंदू धर्म, ज्याची व्याप्ती आज पाहिलं तर आजपासनं 12,500 वर्षांपासनं आपण अत्यंत प्रगल्भपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कर्मकांड करत आलेलो आहोत, पूजा अर्चना साधना करत आलेलो आहोत. आणि हे सगळं करत असताना आपल्याकडे विविध प्रकारची पूजा सामुग्री आणि त्यातनं पूजेच्या विधी तयार झाल्या. मुळात आपण याजनिक होतो, यज्ञ करणारी आपली कम्युनिटी, आणि यज्ञ करता करता आपण यजनातून पूजनाकडे वळलो. आणि हे यजन आणि पूजन अशी सगळी व्याप्ती बघत असताना मात्र असं लक्षात आलं की अरे आपणच भारतीय हिंदू लोकांनी या पूजेचा सुद्धा बाजार करून टाकला. अष्टगंध नावाने बाजारामध्ये पिवळ्या मातीमध्ये पिवळा रंग मिसळला जातो. परफ्यूम टाकले की ती पिवळी माती अष्टगंध म्हणून विकली जाते. सिंथेटिक डायज कुंकू म्हणून विकले जातात. अगदी आपल्या स्वयंपाकात वापरतो तीच हळद पूजेसाठी वापरल्या जाते. अबीर, काळा अबीर म्हटल्यानंतर आज कोळशेची भुकटी फक्त बुक्का नावाने मिळत असते. आणि म्हणजे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की अरे ज्या खरंच प्रामाणिक, ऑथेंटिक, अत्यंत सुंदर अशी पूजा द्रव्य आहेत ती कुठेतरी हरवून गेली आहे. लोकांना माहितीच नाहीये. गुलाल म्हटल्यानंतर गुलाबी रांगोळी मिळते आहे, कुंकू म्हटलं तर डाळ मिळतोय. अशा सगळ्या अवस्थांमध्ये जे आपल्या धर्मानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, धर्मशास्त्रानं सांगितलं, अशा अनेक गोष्टी लुप्त झाल्या. त्या बघायला सुद्धा मिळत नाहीत. अगरबत्ती हा शब्द ज्यातनं आला त्यात अगर हा शब्द, अगर नावाच्या वनस्पती आणि त्यांच्या काड्या त्या पेटवल्यानंतर त्यातनं नैसर्गिक सुगंध यायचा म्हणून त्याला अगरबत्ती म्हटलं गेलं. तो अगरच आता लोप पावलाय, अगरच सापडत नाही. कुठे कुठे मिळाला तर त्याची किंमत प्रचंड आहे. अशा अवस्थेमध्ये मला कुठेतरी असं वाटायला लागलं की अरे खरोखर ज्यांना मनापासनं देवाचं काहीतरी करायचंय, पूजा करायची, तर जसं आपण आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो तसंच आपण आपल्या देवासाठीही काहीतरी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला तर किती छान होईल. आणि मग या विचारातून मी ऑथेंटिक पूजा द्रव्यांची माहिती काढली, अभ्यास केला, वेदांचा, उपनिषदांचा अभ्यास केला आणि एक एक सामुग्री शोधून काढली की काय नैसर्गिक आहे. आणि मग हे सगळ्या समाजापर्यंत पोहोचावं. आपली संस्कृती, आपली अभिव्यक्ती, आपली संस्कृती जी विज्ञानाशी निगडित आहे, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग पूजा ऑथेंटिक नावाचे प्रॉफिट ओरिएंटेड नव्हे तर विज्ञान आणि आपल्या धर्माला पूरक असेल की पांढरा अबीर कसा, अरे पाहिलाच नाही. काळा अबीर कसा, माहितीच नाही. तुम्हाला हळदीची तर साधी गंमत सांगतो की विष्णूच्या पूजेसाठी एक द्रव्य वापरलं जायचं ज्याला हरिनिद्रा म्हणायचं. 8 वेगवेगळ्या पिवळ्या वनस्पतींपासनं ही हरिनिद्रा बनायची. त्या हरिनिद्रेचं हरिद्रा झालं आणि हरिद्रेचं हळद आणि स्वयंपाकातली हळद आपण देवपूजेसाठी वापरायला लागतो. अरे ही हरिनिद्रा म्हणजे 8 वेगवेगळ्या पिवळ्या वनस्पतींचं मिश्रण आहे जे खरं मस्तकी लावल्यानंतर मन शांत होत जातं, उद्विग्नता संपते, स्ट्रेस टेन्शन कमी व्हायला लागतं. हे जे भगवान विष्णूच्या पूजेसाठी वापरलं जाणारं द्रव्य आहे त्या ओघा आपला धर्मच विसरून गेला. आणि मला असं वाटलं की नाही, परत अशी सगळी सामुग्री आपण आणली पाहिजे. त्यातनं जशी कॉस्मेटिक्स मी माणसांसाठी तयार केले तसं मला वाटलं की ही देवांसाठीची प्रसाधन आहे आणि मग त्यातनं हे सगळे वेदोक्त प्रसाधनं आपण तयार केली देवपूजेसाठी. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की मराठी साहित्यामध्ये अनुवादाची फार समृद्ध परंपरा आहे. खरंय. पण सध्याचं वर्तमान अनुवादासाठी फार पोषक आहे असं चित्र नाही. तरीही तुम्ही अनुवादाकडे वळलात. काही संस्कृत ग्रंथांचा अनुवाद केलं, ज्ञानेश्वरीचा ओवीबद्ध अनुवाद केला. अनुवादाकडे नेमके कसे बघता आणि सध्याच्या वर्तमान अनुवादाकडे कसे बघता? खरं तर मी मुळात काही माझा परिचय कुठे कवी म्हणून व्हावा असं मला वाटत नव्हतं. मी कविता पण लिहायला सुरुवात केली ते असं लक्षात आलं की आजकालची नवीन पिढी माझ्याकडे जेव्हा स्किन हेअरच्या कॉस्मेटिक केअर साठी लोक येतात त्यांना मी एखादी गोष्ट सांगतो तेव्हा मराठीत सांगितलेली गोष्ट पण ते इंग्लिश मध्ये लिहितात. मग मला असं जाणवायला लागलं की अरे मराठी भाषेचा खूप ऱ्हास होतोय. लोकांना ती नकोशी व्हायला नको. आपली एवढी समृद्ध आणि इतकी सुंदर मराठी
ती परत घराघरात रुजायला पाहिजे. आणि लोकांना नुसते इंग्लिश अनुवाद नव्हे तर मराठी अनुवाद पण संस्कृत ग्रंथांचे कळायला पाहिजेत. मराठी सोपं असावं, लोकांना रुजेल, लोकांना पटेल, लोकांना पचेल असं असायला हवं. या अनुषंगानं मी जेव्हा विचार करायला सुरुवात केला आणि जेव्हा मी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तेव्हा असं लक्षात आलं की अरे ती 700 वर्षांपूर्वीची ज्ञानदेवांची मराठी अनगढ आहे. आज आपल्याला कळतच नाही ज्ञानदेवांना काय म्हणायचंय इतकं सहज कळत नाही. आणि मग खाली खूप लांब लचक विश्लेषण ज्यांनी केलंय ते प्रत्येकानं आपापल्या मनानं त्याचं विश्लेषण मांडलेलं आहे. पण जशी भगवद्गीता आहे तशीच ज्ञानेश्वरी पण जशी आहे तशी असायला हवी की नको. या विचारातनं मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला आणि मग लक्षात आलं की अरे याच अनगढ मराठीतल्या 700 वर्षांपूर्वीच्या मराठीच्या जर आपण सहज साध्या मराठीमध्ये ओव्या तयार केल्या तर लोक वाचतील आणि त्या वाचल्या तर कदाचित नवीन पिढी पण हे वाचण्यासाठी उद्युक्त होईल. या विचारातनं मग मी अनेक संस्कृत ग्रंथ, स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त, मेधा सूक्त, देवी सूक्त, अथर्वशीर्ष, रामरक्षा हे सगळं मला असं वाटलं की नव्हे संस्कृत मध्ये म्हटल्यानंतर जेव्हा पण रोज रामरक्षा म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, पण ते पण म्हणताना कळत नाही. ते आहे तसं जर कळायचं असेल तर ते साध्या सोप्या मराठीत जर आलं तर लोकांना निश्चित कळेल. अनुवाद नसून ते अगदी प्रामाणिक मराठी भाषेतलं स्तोत्र आहे असं जर वाटलं तर. आणि माझा हा प्रयोग मी केल्यानंतर असं लक्षात आलं की आज हजारो घरांमध्ये मी तयार केलेलं मराठी अथर्वशीर्ष दर चतुर्थीला लावल्या जातं. रामरक्षा रोज संध्याकाळी मराठीतली अनेक घरांमध्ये लावली जाते. युट्यूब वरती मी जेव्हा हे माझं मराठी अथर्वशीर्ष, मराठी रामरक्षा टाकली तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं किती बघतील माहिती नाही, पण आज त्याचे व्ह्यूज पाहिल्यानंतर असं लक्षात येतं आणि त्याचा स्टॅटिस्टिकल डेटा पाहिलं तर असं लक्षात येतं की अरे रोज ही स्तोत्र मराठीत ऐकणारी लोक आहेत. आणि संस्कृत मध्ये जे आपण देवाला सांगतोय ते जेव्हा कळत नाही तेव्हा ते मराठीत सांगितलं की कळतं. म्हणून हा मराठी अनुवादाचा कटाटो. आज आपल्या स्टुडिओमध्ये राहुल फाटे होते. सौंदर्य शास्त्रापासून अध्यात्मापर्यंत, अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत, एकूणच ऑथेंटिक देवपूजेपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. मराठीतले उत्तम अनुवादक, उत्तम कवी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. अगदी हनुमंत शिंदे नावाच्या कवीच्या शब्दात त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तोल ढळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो, जगण्याचा तोच क्षण कवितेचा शब्द होतो. जगण्याचे असे असंख्य क्षण प्रत्येक क्षेत्रात जिथं जिथं त्यांना सापडत गेले तिथं तिथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना निर्माण केलेलं अस्तित्व समाजाच्या कामासाठी वापरता येतं का असा व्यापक विचार करून त्यांनी अत्यंत मोठा आणि व्यापक परी स्वतःच्या अस्तित्वाभोवती निर्माण केलेला आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्यात, त्याबद्दल एसपी9च्या वतीने तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. सध्या भारतभर तुमचं नाव आहे, जगभर तुमचं हे काम पोचावं आणि जगभर जेव्हा तुमचं काम पोचेल तेव्हा मुलाखत घेण्याची संधी पांडुरंगाने मला द्यावी याही तुम्हाला शुभेच्छा देतो. अशाच व्यक्तिमत्वांसह आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. नमस्कार.